बऱ्याच जणांना भेंडी खायची इच्छा होत नसेल तर ह्या पद्धतीने भेंडी कराल तर आवडीने खाल. त्यासाठी मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतली आहे. भेंडीची दोन्ही बाजूचे देठ कापून भेंडी मधोमध कापून त्याची 2 किंवा मोठी भेंडी असेल तर 3 भाग करून कापून घ्यायची. अशा पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेतल्या आहेत. कढई गरम करायला ठेवली. साधारण 3 पळ्या तेल टाकले. फोडणीसाठी जिरे, कढीपत्त्याची पानं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. जिरे तेलामध्ये सोडायचं. जिरे छान फुललं की त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या हलक्या हाताने ठेचून टाकायच्या आणि कढीपत्त्याची पानं तडतडू द्यायची. लसूण जास्त गुलाबी नाही करायचा, हलका तांबूस रंग येईपर्यंत लसूण परतवून घ्यायचा. आता तेलात सर्व कापून घेतलेली भेंडी सोडायची आणि चांगली एकजीव करून घ्यायची. एकजीव झाल्यानंतर भेंडी साधारण 5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाल्यावर भेंडीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि कलरही बघू शकता. खूप मस्त झालेला आहे. आता भेंडी अशीच परतून घ्यायची. साधारण 7 ते 8 मिनिटं भेंडी परतायची. त्याचा जो चिकटपणा असतो तो निघून जातो. पूर्ण चिकटपणा निघून गेल्यावर मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा हळद घेतला, जिरे पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व मसाले भेंडीमध्ये टाकून घ्यायचे आणि परत एकदा भेंडी चांगली एकजीव करून घ्यायची. सर्व मसाले भेंडींना लागले पाहिजे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. साधारण अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी आणि सर्व मिक्स करूयात. असंच 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. बघू शकता खूप मस्त सुंदर असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे आणि यातला लसूणही मस्त कुरकुरीत झाला आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.